ह्या ठिकाणी दुसरे वास्तव आहे त्या ठिकाणी जसं त्याप्रमाणे हरित असतं हरित असतं हरित काय होतं त्या आवाजाला ज्याप्रमाणे चर्चन होत वाजतं त्याप्रमाणे हरित काय होतं आपल्याला नाचत येतं आणि ते शिकायचा शिकार होतो. त्याचप्रमाणे जो हाती असतो जो आहे तो खड्डा केला जातो असा चारी बाजूने हाती मावेल एवढा खड्डा केला जातो. त्याच्यावर लाकडं टाकले जातात. लाकडं टाकून त्याच्यावर पाला पाचवा टाकला जातो आणि पाला पाचवा टाकून काय केलं जातं त्यावर एक हातीने सारखं प्रतिरूप बनवलं जातं. पण ते जो हातीने सारख्या प्रतिरूपाला बघून तो हाती जो आहे तो आकर्षित होतो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि खड्ड्यामध्ये पडल्यानंतर मग त्या ठिकाणचा जो व्यक्ती असतो जो हे असतो तो काय करतो त्याला अंकुशाने हे करून त्याला माणसाळतो आणि नंतर तो काय होतो त्या ठिकाणी जो आहे त्याला त्याचा घात होतो. तर अशा प्रकारे जे 5 प्रकारचे 5 इंद्रियाला 5 जे विषय आहेत या विषयामध्ये आसक्त जे व्यक्ती झाला की याच्यापासून जे आहे ते कशा प्रकारे हानी होते असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. आणि दुसरी गोष्ट सांगतात की यापासून जो व्यक्ती मुक्त होतो मुक्त झाल्यामुळं म्हणजे ह्या गोष्टीपासून दूर झाल्यामुळं कशा प्रकारे लाभ होतो तथागत बुद्ध हेही त्या ठिकाणी सांगतात. मग त्या ठिकाणी हे ऐकता 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 त्या ठिकाणी काय होते की महारथी सुप्रबुद्ध झाले त्याचे अंतर्करण काय होते मृत्यू होते एकदम लवचिक होते बंधमुक्त होते प्रमुदित होते आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. म्हणजे दुःख सर्वश्रेष्ठ म्हणजे काय जेव्हा तथागत बुद्धांनी पहिल्यांदा धम्मचक्र परिवर्तन केलं त्यामध्ये काय सांगितलं दुःख समुदय दुःखाचे कारण आणि दुःख निरोधाचा मार्ग हे 4 आर्य सत्य जे आहेत ते त्या ठिकाणी त्या जो सुप्रबुद्ध होता त्या सुप्रबुद्धाला त्या ठिकाणी सांगितले गेले. आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते मग तो जेव्हा ऐकत होता ऐकता 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 त्याला जाणीव सुद्धा झाली. म्हणजे नुसतं ऐकतच नव्हता तर त्याची त्या ठिकाणी प्रज्ञा सुद्धा उत्पन्न झाली. त्याला त्याचं कळू सुद्धा लागलं की भगवान बुद्ध काय सांगत आहेत. कारण भगवान बुद्धांनी अगोदरच पाहिलं होतं की या ठिकाणी जो यायचे एवढी जी लोकसंख्या आहे एवढा जो जनसमुदाय आहे या जनसमुदायामध्ये जो आहे तो धम्माच म्हणजे सत्याचे आकलन करू शकणारा कोण व्यक्ती आहे असा कोण व्यक्ती आहे जो या ठिकाणी सत्याचे आकलन करू शकेल. तर त्या ठिकाणी बुद्ध पाहतात की सुप्रबुद्ध जो आहे तो त्या ठिकाणी सत्याचं आकलन करू शकण्यासारखा आहे. म्हणून त्या ठिकाणी बुद्ध जे आहे ते त्या बुद्ध त्या ठिकाणी त्या सुप्रबुद्ध नावाच्या महारोग्याला जे विषय वासना याच्यापासून दूर झाल्यानंतर मुक्त झाल्यानंतर काय लाभ होतो आणि एवढं ऐकल्यानंतर बुद्ध त्याला त्या ठिकाणी आता सत्य सांगण्यासाठी जे 4 आर्य सत्य आहेत त्या 4 आर्य सत्याचं बुद्ध जे आहेत ते जे आहे ते सर्वश्रेष्ठ 4 आर्य सत्य म्हणजे काय सर्वश्रेष्ठ अंतिम सत्य आणि सर्वांसाठी सत्य. 4 आर्य सत्य हे केवळ बुद्धाचं बौद्ध लोकांसाठीच आर्य सत्य नाही तर अखिल मानव जातीसाठी ते असलेलं आर्य सत्य आहे. दुःख आर्य सत्य हे सर्व माणूसाठी सगळ्यांच्या जीवनामध्ये जशा घटना घडतात. दुःख समुदय आर्य सत्य शरीरासाठीच आहे. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य सगळ्यांसाठीच आहे. सगळ्यांनी ते जाणलं पाहिजे. म्हणून बुद्ध त्या ठिकाणी सांगतात असं सांगता 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 ज्याप्रमाणे निष्कलित अशी शुभ्र वस्त्राप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असला पाहिजे. आणि या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. त्याला काय उत्पन्न झालं त्याला उदयवय ज्ञान उत्पन्न झालं. उदय आणि वय उदय म्हणजे काय उत्पन्न होणं वय होणं म्हणजे नष्ट होणे. उदय होणे वय होणे उदय होणे
वय होणे म्हणतो आपण. अनिच्छा वतसंकारा उपाद वय धर्मिनो उपजीवित्वा निर्जंती तेसन उपसमो सुख है ना. उपाद वय जो उपाद वय धर्मिनो म्हणतो म्हणजे उत्पन्न होणे आणि वय होणे. ज्याप्रमाणे आपण पाहतो आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये काय होते, पाऊस पडत असताना काय होते, वरून पाऊस पडू लागला की असे गोल 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 ते काय होतात, ते तयार होतात पाण्यावर, बुलबुले तयार होतात. पाऊस पडते ते बुलबुले तयार होतात आणि ते काय होतात, थोडा वेळ गेलं ते काय होतात, ते नष्ट होतात. मग त्याला काय म्हटलं गेलं, उदय होणं आणि नष्ट होणं. उदय होणं आणि नष्ट होणं, उत्पन्न होणं आणि नष्ट होणं. हा जो सिद्धांत आहे तो जो आहे तो सुप्रबुद्धाचं चित्त एकदम निर्मळ होते, सगळ्या गोष्टीपासून निर्मळ होते आणि तो त्या ठिकाणी जाणतो की ज्याला म्हणजे ज्याची उत्पत्ती आहे ते त्याची नष्ट होणं म्हणजे ज्याचा जन्म आहे त्याचा अंत हा ठरलेला आहे. ज्या वेळेस मनुष्याचा जन्म होतो किंवा कुठल्याही प्राण्याचा जन्म होतो त्याच वेळेस त्याचा मृत्यू सुद्धा निश्चित होतो. हेच एकदम स्पष्टपणे जाणतो. त्याला म्हटलं गेलं अनित्यवादाचा सिद्धांत. त्याला काय म्हटलं गेलं, अनित्यवादाचा सिद्धांत. तथागत बुद्धांनी काय सांगितलं, अनित्यवाद परिवर्तनशील, परिवर्तन है ना. ज्या गोष्टी अनित्य आहेत त्या गोष्टी दुःखदायक आहेत आणि ज्या गोष्टी दुःखदायक आहेत त्या गोष्टी काय अनात्मा आहेत. मग अनित्य म्हणजे काय, जी गोष्ट नित्य नाही म्हणजे काय, तिचं परिवर्तन होते, चेंजिंग होते, बदलत राहते है ना. सगळं बदलत आहे ना. सब लोको उपजितो है ना, प्रकंपितो म्हणजे प्रकंपित होत आहे. प्रकंपित होतं म्हणजे काय, आपलं शरीर जे काय आहे माहिती आहे का, उदय व्हायला नष्ट व्हायला, उत्पन्न व्हायला नष्ट व्हायला आहे की नाही. आता आपलं असं कळत नाही कसं उदय व्हायला कसं नष्ट व्हायला, काही म्हणाले म्हणजे उदय व्हायला नष्ट व्हायले. अरे बाबा तू तुझ्या नाताला 2 वर्षाखाली बघला होता, 4 वर्षाला ते तसाच आहे का, मग ते आपोआप त्यात हवा भरली गेली का. ती जेव्हा उदय व्हायला नष्ट व्हायले, उदय व्हायले नष्ट व्हायले, त्या परिवर्तन व्हायले ना, चेंजिंग व्हायली ना, म्हणून तर ते मोठा झाला आहे की नाही. आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल व्हायला म्हणून तर आपण म्हातारे व्हायलो, पांढरे केस व्हायले, झुरळ्या पडायल्या, दात पडायले, ऐकू कमी यायला, डोळ्याला कमी दिसायला. ह्याचं कारण काय, तथागत बुद्धांनी जो सांगितलेला अनित्यवादाचा सिद्धांत आहे, हा अनित्यवादाचा सिद्धांत या ठिकाणी लागू होतो. अनित्यवादाचा सिद्धांत आहे. तथागत बुद्ध म्हणतात की बाबा ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्या गोष्टी नष्ट होतात. जर उत्पन्न होत नसल्या, नष्ट होत नसल्या तर मग त्या ठिकाणी मात्र अनित्यवादाचा सिद्धांत लागू होत नाही. बुद्ध काय म्हणाले, बाय शरीर हे अनित्य आहे की नाही. मग अनित्य ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुःखदायक आहेत की नाही. मग ज्या गोष्टी अनित्य असल्या दुःखदायक आहेत म्हणजे काय, मला सांगा. आता शरीर अनित्य असल्यामुळं जर उद्या माझे केस पांढरे झाले तर मला बरं वाटलं काय, बरं झालं नाही केस पांढरे झालं असं कोणी म्हणेल काय. मला दिसलं गेलं, बरं झालं मला दिसणं आलं असं कोणी म्हणेल काय. जर माझे उद्या दात पडले, कारण अनित्य असल्यामुळे हे दात पडणारच आहेत ना. उद्या म्हणेल का मग बरं झाले हो माझे दात पडले, आता मला काही खाता येणं आलं काय नाही रविवारचं वगैरे असं कोणी म्हणेल काय, आहे की नाही. समजा माझ्या झुरड्या पडल्या, मग बरे कोणी झुरड्या पडल्या बरं झाल्या म्हणजे हे कशाचं लक्षण आहे. तथागत बुद्धांनी जो काही अनित्यवादाचा सिद्धांत सांगितलाय, जो उदयवय सांगितलेला आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा अंत आहे जे सांगितलं आहे, ही गोष्ट काय होते, त्या ठिकाणी बसलेल्या सुप्रबुद्धाला बसल्या बसल्या एकदम त्याला जाणीव होते, त्याची प्रज्ञाचक्षु जागृत होतात आणि त्याला कळते की अरे बापरे, मनुष्य अशा प्रकारे जन्मतो आणि अशा प्रकारे मनुष्य मरतो. हे त्याला कळू लागते. त्याला सत्य ते काय होते, ते त्या ठिकाणी जे आहे ते सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला. काय झाले, सगळं कळालं, तो मग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला. आता मात्र काय राहिलं, त्याला कुठल्याच प्रकारची विचिकित्सा राहिली नाही, कुठल्याच प्रकारची शंका राहिली नाही, तो निशंक झाला. त्याला जशास तसं जाणलं गेलं, जसं आहे
तसं त्यानं पाहिलं, जसं आहे तशाच प्रकारे पाहिलं. आणि तो मात्र काय झाला, आता त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका राहिली नाही. तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेह मुक्त झाला. त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला की तथागत बुद्धा जे सांगत आहेत ते मात्र खरं आहे. आणि मग त्या विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवर उठला आणि त्याच्याजवळ गेला आणि एका बाजूला बसला. त्याला काय झालं, त्याला हे प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाले. त्याला सगळ्या गोष्टी कळाल्या की बा हे अंतिम सत्य काय आहे. हे काय हे अंतिम सत्य आहे. म्हणजे अंतिम सत्य तर आहेच, पण सर्वश्रेष्ठ सत्य आहे. अंतिम सत्य असण्यापेक्षा आणखी सर्वश्रेष्ठ सत्य आहे, एकदम अंतिम सत्य आहे. असं त्याला कळालं. त्या ठिकाणी बसल्या जागी त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव झाली की मनुष्याचं शरीर कशा प्रकारे उत्पन्न होतं, कशा प्रकारे नष्ट होतं. या सगळे जो आहे तो निसर्गाचा जो सिद्धांत आहे, तथागत बुद्धांनी सांगितलेला जो अनित्यवादाचा सिद्धांत असेल, उदयवैध ज्ञानाचा सिद्धांत असेल, हा सगळा सिद्धांत त्याला त्या ठिकाणी त्याला भावनामय प्रज्ञा उत्पन्न झाली. भावनामय प्रज्ञा उत्पन्न झाली म्हणजे तथागत बुद्धांनी जे सांगितलं आणि जसं जसं जे सांगितलं गेलं तसं त्या प्रकारेच त्या ठिकाणी त्याला ते तसं उमजलं, समजलं, कळालं. अंधार होता, काळोख होता, त्या ठिकाणी काय झालं, प्रकाश निर्माण झाला, आलोक उत्पन्न झाला. एखाद्याचं समजा एखादा मनुष्य आंधळा असेल आणि आंधळा मनुष्य असेल, या एखाद्या आंधळा असलेल्या व्यक्तीचा एखाद्या डॉक्टरने असा शोध लावला की बा तू जरी जन्माचा आंधळा असलास तरी मी तुला काय करू शकतो, तुझी दृष्टी आणू शकतो. मग जसा तो आंधळा असलेला व्यक्ती, जन्मभर आंधळा असलेला व्यक्ती, तेव्हा डॉक्टरनं ऑपरेशन करावं आणि त्याला पूर्ण ही दुनिया दिसावी. त्याचप्रमाणे काय झालं, त्याला काय प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाली, त्याला भावनामय प्रज्ञा उत्पन्न झाली, जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी तो तथागताच्या जवळ गेला आणि जाऊन बसला. आणि बसल्यानंतर तो भगवंताला म्हणाला की भगवान हे सर्वोत्तम आहे. भगवंत सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला उचलावे. पतित असेल म्हणजे एखादा पडलेला व्यक्ती असेल, पतिताला उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे. एखादा व्यक्ती लपला असेल, लपल्या शोधून काढावे, गांगरून गेलेला मार्ग दाखवावा. ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा. एखाद्याला काही वस्तू दिसत नसेल, कंचित दिसत असेल तर त्याला एखादा असा प्रकाश दाखवावा की त्या अंधारातली वस्तू त्याला दिसावी. म्हणून त्याचप्रमाणे भगवंताने निरनिराळ्या पद्धतीने भगवंताने काय केलं, त्याला वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने है ना, एका पद्धतीने कोणाला एका दृष्टांताने समजत नाही, एका उपमेने समजत नाही, एका उदाहरणाने समजत नाही. म्हणून तथागत बुद्धांनी त्याला वेगवेगळे उदाहरण दिले आणि वेगवेगळ्या निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले. भगवान म्हणाले, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ. ते पतित म्हणा, त्या ठिकाणचा जो सुप्रबुद्ध आहे तो म्हणाला की भगवान हे जे तुम्ही सांगितलेलं आहे, हे जे मला सगळं उघड करून दाखवलेलं आहे, तर आजपासून मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलेलो आहे, त्यांचं अनुसरण करणार आहे. आणि या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंताने माझा स्वीकार करावा, असं त्या ठिकाणी सुप्रबुद्ध म्हणाले. म्हणा साधू साधू साधू. यानंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवर उठून भगवंतांना वंदन करून तेथून निघून गेला. पण दुर्दैवाने अशी गोष्ट झाली की तो जसाही त्या ठिकाणाहून दूर गेला की पुढे म्हणजे एक जो बैल होता, एक मोठा प्राणी होता आणि त्याने ते महारोगी सुकृताला खाली पाडले आणि शिंगाने मारून त्या ठिकाणी काय केले, ते त्याला ठार केले गेले. त्याचं पुण्यकर्म त्या ठिकाणी पूर्ण झालेलं होतं. अशा प्रकारे जे आहे ते तथागत बुद्धांनी सुप्रबुद्ध नावाच्या महारोग्याला
जे आहे ते धम्मदीक्षेने मला साधू साधू साधू. पहिल्यांदा साधू आपण यासाठी म्हटलं कारण तो व्यक्ती जो आहे तो भगवंतांचा बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला होता. आणि आता साधू यासाठी म्हणलं की ही जी गोष्ट आहे या ठिकाणी कथा जी आहे ती संपलेली आहे. आपण नंतर